आमची आता ही तिसरी घटना घडली। आत्ताची चोरी करण्याची तर वेळच नव्हती, लोक जेवलेच पण रस्त्याला सगळे लोक शतपावली करत होते आणि मी पण त्यावेळेस दूध आणायला गेले होते। इतके लोक होते रस्त्याने शतपावली करणारे, कोणी उष्णतेमुळे कोणी बाहेर बसलेलं होतं आणि अशा वेळेस आमचं घर थोडंसं आतमध्ये आहे। तर आम्हाला आता यानंतर 3 घटना झाल्या, म्हटलं यानं चौथ्यांदा सुद्धा होऊ शकतं। इथून पुढे आमच्या जीवाला धोकाच आहे ना। आम्ही दिवसा सुद्धा घराच्या बाहेर वावरू शकत नाही, किंवा घरात जरी असलं कोणी पाहुणे आले मग या हिशोबाने सुद्धा दरवाजा वाजवला तर दरवाजा उघडू शकतो। प्रत्येक वेळेस असं क्लिकच होईल का आपल्याकडून चोरच आले असतील म्हणून। आणि मागच्याच घटनेसारखा प्रकार आहे हा। मागच्या वेळेस त्यांच्याकडे हत्यारच होतं, त्याही वेळेस 2च चोर होते आणि आताही 2च चोर होते। मी तर पाहिले नाही, मुलगी होती घरामध्ये, मी दूध आणायला गेलेले होते आणि यापुढे आमच्या जीवाला धोका आहे। आम्ही कसं वावरायचं इथं दिवसा ढवळ्या सुद्धा, यानंतर तर ते दिवसा सुद्धा येऊ शकतील। मग आम्ही काय करायचं? या घटनेचा तपास आमचा जीव गेल्यानंतर होईल का? त्याचा आमचा जीव गेल्यानंतर आम्हाला त्याचा काय उपयोग आहे त्या घटनेचा? आमच्या जीवनासाठी तरी आम्ही जिवंत असलो पाहिजे, यासाठी तरी तो तपास झाला पाहिजे ना। वारंवार आमच्याकडेच कशी काय चोरी होते? मग याचा काहीतरी संदर्भ लागला पाहिजे ना। आम्ही जीवन कसं जगायचं आणि आम्ही कष्ट कशासाठी करतो? असं चोरांनी वाहून नेण्यासाठी? आणि त्याला लिमिट पण आहे ना चोरी करण्याला सुद्धा। वारंवार त्याच घटना घडतायत, आमच्याच बाबतीत घडतायत। 3 वेळा तुमच्या घरामध्ये चोरी होईल किंवा तुमच्या बाबतीत 3 वेळा अशा घटना घडल्या, पोलिसांनी यावर काही कारवाई केली नाही? काहीच कारवाई केली नाही। मागच्या वेळेस फक्त 1 दिवस पोलीस आले, तपास करून गेले, बस। तेव्हा पण 1-2च तपासण्या झाल्या, त्यानंतर काहीच नाही। त्यानंतर आम्हीच वारंवार फोन केले तर म्हटले होईल होईल होईल, त्यानंतर काही तपास झाला नाही। तेव्हा आमचं 3.5-4 तोळे सोनं गेलं आणि मला मारहाण पण केली त्यांनी। माझ्या पाठीत त्यांच्या हातात हत्यार होतं, ते हत्यार मारलं त्यांनी। त्यावेळेस सुद्धा माझा थोडक्यात जीव वाचला। माझ्या मुलावर पण घेऊन धावले होते, त्यावेळेस मुलाचा पण जीव थोडक्यात वाचला। आणि आत्ताही मुलीला चाकूचा धाक दाखवला, ती एकटी घरात होती। तर आम्ही कसं जीवन जगायचं मग घरात? पोलिसांकडे काय मागणी आहे? आमच्याकडे पोलिसांची एवढीच मागणी आहे की आमच्या चोरीचा तपास लागला पाहिजे आणि आम्हाला ते चोर कोण आमच्या एवढं हे करतं, नुकसान करतं किंवा आम्हाला एवढं धाक देतं, ते आम्हाला तपास लागला पाहिजे।